नमस्कार, आई स्पेशलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे एपिसोड 4 ऑफ श्रावण स्पेशल। आज आपण करतोय माझा सगळ्यात आवडता पदार्थ चीज बॉल्स। आणि या सगळ्या श्रावण स्पेशल पदार्थांची मी एक प्लेलिस्ट केली आहे जी तुम्हाला चॅनलच्या पेजवर दिसेल, सो नक्की चेकआउट करा। तुम्हाला सगळ्या रेसिपीज एकाच ठिकाणी मिळतील। आणि आता व्हिडिओ चालू करण्याआधी ह्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आजच्या रेसिपीची सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी बटाटे उकडून घेतलेत आणि त्यांना मी किसून घेतेय। आता यात ॲड करते बॉइल्ड कॉर्न, हे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, चवीपुरतं मीठ, काळी मिरी पावडर आणि कॉर्नफ्लोअर या सगळ्यांना मिक्स करून घ्या आणि गरज वाटत असेल तर पुन्हा 1 चमचे कॉर्नफ्लोअर ॲड करू शकता। आता बनवूया कोटिंगसाठी स्लरी। त्यासाठी मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलंय आणि 1 चमचा मैदा घेतलाय। त्यात काळी मिरी पावडर आणि मीठ घालायचंय, ह्याची एक पेस्ट तयार करायची आहे। तर कधीही जेव्हा आपण असे पदार्थ फ्राय करायला घेतो ज्याच्यामध्ये मेनली बटाटा असतो किंवा आपल्याला क्रिस्पीनेस हवा असतो आणि ज्याच्यात आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी करणार असतो ना, त्या सगळ्या प्रोसिजरमध्ये कॉर्नफ्लोअरची स्लरी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो। कारण ती जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको। जर पातळ झाली तर ती पदार्थाला चिटकत नाही आणि तो क्रिस्पीनेस येत नाही, आणि जर जाड झाली तर आतला जो पदार्थ आहे ना तो शिजत नाही, वरचं कोटिंग एकदम जाड राहतं। सो आपल्याला मिडल वे काढायचा असतो आणि साधारणतः सेमी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी। आणि आता फ्राय करताना जर तुम्हाला ब्रेड क्रम्स वापरायचे नसतील तर तुम्ही पोह्यांना मिक्सरमधून काढून घ्या आणि त्याचा जो चुरा असतो ना त्याला तुम्ही कोटिंग म्हणून यूज करू शकता। आता इथे मी कोटिंगसाठी ब्रेड क्रम्सच वापरते आणि आज जे फिलिंग असेल ते असेल मॉझरेला चीजचं। आधी आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचंय आणि मग बॉल्स करायला सुरुवात करायची आहे। बॉल्स करताना मध्ये एक खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये आपलं जे मॉझरेला चीज आहे ते फिल करायचं। आता या बॉलला सगळ्यात आधी डिप करायचंय कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये आणि त्यानंतर ह्याला कोट करायचंय ब्रेड क्रम्सने। आता एका बाजूला तेल तापवत ठेवायचंय। आपल्याला हे हाय फ्लेमवर तापवून घ्यायचंय आणि त्यानंतर मिडल हाय फ्लेमवर आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे। सो आपले क्रिस्पी चीज बॉल रेडी आहेत। त्याला तुम्ही सॉस किंवा मेयोनीज सोबत सर्व करा।